देवो महेश्वरः गुरो साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 रूप पाहतालोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा। रूप पाहतालोचनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा माधव बरवा तोहा माधव बरवा। तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा। विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा। सर्व सुखाचे आघर वापर कुळदेवी सर्व सुखाचे आघर वापर सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा। तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम।
रामकृष्ण हरी वसवावी घर वसवावी घर देवी बरे निरंतर देवी बरे निरंतर वसवावी घर वसवावी घर देवी बरे निरंतर देवी बरे निरंतर संग आसनी शयने संग आसनी शयने घडे भोजने गमने घोडे भजनी गमने संकल्प विकल्प संकल्प विकल्प मावळोने पुण्य पाप मावळोने पुण्य संग आसनी शयने संग आसनी शयने घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी तुका मने काळ तुका मने काळ अवघा गोविंदी सुकाळ अवघा गोविंदी सुकाळ संग आशानी शयने संग आशानी शयने घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी ढोबार कुमारी ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार हरे वसविले घरा वसवावे घरा वसवावे घरा वसवावे घरा वसवावे घरा वसवावे घर
अटली जयली घडे भोजनी गमनी हो घडे गमनी भोजनी गमनी गमनी घडे भोजनी गमनी गमनी भोजनी गमनी घडे भोजनी गमनी भोजनी गमनी गमनी भोजनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी भोजनी गमनी संगातनी शयनी संगातनी शयनी तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, पवन सुत हनुमान, बोलो रे भाई सब संगण की जय। बोला पुंडलीक वरद हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रंगनाथ भगवान की जय। सच्चिदानंद मारुति भगवान की जय।
वसवावे घर देवी बरे निरंतर संगाशने शयने घडी भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळूनी पुण्यपाप संगासने शयने घडी भोजनी गमनी तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ घडी संगाचनी शयनी घडी भोजनी गमनी महायोग पीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातो मुनिं समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्द परब्रह्मलिङ्गं पदी पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम तुझे चरण गंगा दिया पुताराने कधे सावितारा कधे सावितारा पुताराने कधे सावितारा कधे सावितारा गुरु दास तुका गुरु दास तुका बाबाई गुरु आत्मरूप गणेश स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचानुग्रहाला दलुपवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यत्रय जनी देवाची या जगद उद्धारा लागी धरिला अवतार मेरा विला बडीवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अध्यत्रय जनी देवाची ओम ब्रह्मानंदम परमस्पदम केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीवादनाथं गुराजवर्यं मोक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं गुटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कती काळी आपण असावे जवळी विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापन किम निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालो सर्वांना ज्ञात आहे परंतु कर्त्याचं कर्तव्य असतं थोडासा परिहार द्यायचा तो असा हरिभक्तपरायण अशोक रायभान धनेधर हरिभक्तपरायण भागीनाथ रायभान धनेधर चिरंजीव रोहन जगन्नाथ धनेधर कार्तिक जगन्नाथ धनेधर सागर भागीनाथ धनेधर आणि पवन अशोक धनेधर या धनेधर परिवाराने ही जी छोटीशी वास्तू त्यांनी निर्माण केली आणि त्या वास्तू शांतीच्या महापूजेच्या निमित्तानं सत्यनारायणाच्या पूजांच्या निमित्तानं हे 1.5 तासाचं वाकपुष्प या ठिकाणी आयोजित केलं धनेधर परिवाराला लाख लाख धन्यवाद ज्या सज्जनाच्या माध्यमातून तुमच्याकडे येण्याचा योग आला असे हरिभक्तपरायण बाबासाहेब बाबा धनेधर यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली सेवेला सर्वजण वरिष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ आहे आपल्याला 11:15 संपायचे आपल्याला आदेश आहे कारण लग्न सगळ्याच्या पाठीमाग आहे पण 1 तास आपल्या हातामध्ये आहे एका तासामध्ये आपल्याला कारण बरेच सगळ्याला बुवा सगळ्याला लग्नाला जायचं आहे म्हणून मायबाप अतिशय आपल्या परिसरातील हे गुणीजन विशारद महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे मृदंग सम्राट समाधान महाराज या ठिकाणी उपस्थित आहे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध प्रभू महाराज आमचे हरिकृष्णजी महाराज अण्णा असतील गावकरी भजनी मंडळी असतील विनेकरी बाबा असतील चोपदार आमचे गायकवाड मामा असतील हार्मोनियम मोदक आमचे रामभाऊ महाराज कांबळे असतील या सर्वांचे आता सगळ्यांचे नाव आता हे परिचयाचे पण आपल्याला एका तासामध्ये विषय थोडा समजणं गरजेचं आहे का नाही तर बुवा निघून गेला आब्बागोड थैलेमेन मा खेच नवी असं नाही व्हायला पाहिजे म्हणून त्या सज्जनाला ही सद्बुद्धी भगवंतांना दिली आणि आपल्याला ज्ञान काहीतरी मिळावं या एवढ्या मोठ्या वास्तू निर्माण केली या वास्तूचं बऱ्याच काही गोष्टी शास्त्राने सांगितल्या त्या अनुषंगाने ज्ञानदान घडावं म्हणून ही सेवा माझ्या सारख्याला दिली त्यांचे लाख लाख धन्यवाद विठ्ठल विठ्ठल
हो. तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग वैराग्याचे महामेरू पाचवा वेद निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा प्रसंग अवधानानं घेतलेला भंग विठाला 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 प्रस्तुत भंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात वसवावे घर सगळ्यालाच बनवायचं आहे मायबाप, कारण ती जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर 3 गोष्टी अति महत्वाच्या आहे आणि त्या जीवनात गरजेच्या आहे आणि त्या करावाच लागतात. म्हणून किती जरी गरिबी बोकंडी असली तरी या 3 गोष्टी त्याला जीवनामध्ये करावाच लागतात. त्याच्याशिवाय तो जीवन जगू शकत नाही. परंतु त्या गोष्टी करत असताना संतांच्या रीती पद्धतीनं जर जीवन जगलो तर त्याच्यामध्ये समाधान सुख शांती आपल्याला लाभेल. बघा तुकोबराय सांगतात घर वसवायचं आहे. तुम्ही आम्ही पण घर वसवतो, पण तुमच्या आमच्या निर्माण करण्यामध्ये आणि संतांच्या निर्माण करण्यामध्ये जमीन आसमानची भावना आहे. बघा अंतर आहे त्याच्यामध्ये. संतांचा अगत्य देव आहे आणि तुमचा आमचा अगत्य संसार आहे. त्याच्यामुळं विसंगती होते. तुकोबराय सांगतात देवे बरी निरंतर, देवानं वसवलेलं घर निरंतर अशा प्रकारचं सुख देणारं असतं. शेवटच्या श्वासापर्यंत सुख देणारी गोष्ट ती देवानं निर्माण केलेली असावी. कारण का संग आशनी शयनी, त्या ज्या वास्तूमध्ये ज्या घरामध्ये तुम्हाला मला राहायचं आहे त्याचा संग प्रत्येक क्षणाला होतोय. आसनी शयनी बसताना उठताना झोपताना तर होतोच. हो भोजनी गमनी भोजनही त्याच्यातच करावं लागत आहे का नाही. म्हणून तुकोबराय सांगतात हे करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मिळायला पाहिजे. जी वास्तू आपण निर्माण करतो आहोत, ते घर जे निर्माण करतो आहोत, त्याच्यामध्ये ज्यावेळेस देवानं ते निर्माण केलेलं जर असेल तर त्याच्यामध्ये सुख शांती आणि समाधान असतं. त्या देवानं निर्माण केलेल्या घरामध्ये संकल्प विकल्प राहत नाही. संकल्प विकल्प जीवाजवळ असतो. संकल्प विकल्प संसारी जीवाकडे असतात. म्हणून संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप. घर निर्माण केल्यानंतर त्याच्यामध्ये पाप आणि पुण्याची, कारण गृहस्थ आश्रमामध्ये काही ज्या आचारसंहिता सांगितलेल्या आहे, धर्माचे काही नियम सांगितलेले आहे, त्याच्यामध्ये पाप आणि पुण्य ही श्रेष्ठ गोष्ट आहे मायबाप. कारण पाप आणि पुण्यामुळे तुमच्या आमच्या जीवनाचं जे चक्र आहे ना, हे चक्र त्याच्यावर अवलंबून आहे. पाप आणि पुण्यावर कर्माची जी गती आहे ना ती पाप पुण्यावर अवलंबून असल्या कारणानं साधू संतांनी जे घर देवाच्या माध्यमातून वसवलं त्याला पाप आणि पुण्याच्या पलीकडे ते गेलेले असतात. तुका म्हणे काळ, त्या वास्तूमध्ये जो काळ माझा मी निर्माण केल्यापासून तर शेवटच्या श्वासापर्यंतचा जो काळ आहे ना, तो काळ अवघा गोविंदी सुकाळ. संतांच्या रीती पद्धतीने ज्यावेळेस आपण जीवन जगायला लागतो, त्यांच्या पद्धतीने ज्यावेळेस आपला सर्व व्यवहार असतो, त्यावेळेस तिथं भगवंताचा वास असल्या कारणानं दुःखाचा लेश तिथं राहत नाही. अवघा गोविंदी सुकाळ संग भोजन संग आशनी शयनी घडे भोजनी गमनी. त्याचा संग सतत होत असल्या कारणानं ते घर देवानं वसवावं असा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. विठ्ठल बघा विचार करा, माणसाला जीवन जगत असताना अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची गरज आहे. या 3 मूलभूत गरजा आहेत. शासनाच्या टकोऱ्यात तेच आहे, सामान्य जीवाच्या टकोऱ्यात तेच आहे, बुवाच्या जीवात टकोऱ्यात तेच आहे, आणि सगळ्याच्या जीवनामध्ये डोक्यामध्ये काय आहे? बरोबर आहे का नाही? जीवन जर जगायचं असेल अन्नाची गरज आहे, जीवन जर जगायचं असेल निवाऱ्याची गरज आहे, वस्त्राची गरज आहे. झागावं लागतं ना. संस्कृती का नाही काही? आपण काही नंगे साधू नाही, आपण संसारी माणसं आहोत. आणि ग्रहस्थाश्रमाचे नियम वेगळे, संन्यासाचे नियम वेगळे आहेत. पण तुम्ही आम्ही ज्या संसारामध्ये आहोत त्याला या 3ही गरजा मूलभूत आहे. सामान्य संसारी जीवामध्ये सुद्धा या 3 गरजा गरजेच्या आहेत आणि त्या 3ही गरजा त्याच्या जीवनामध्ये असतात आणि त्याच गरजा संतांच्या जीवनामध्ये असतात. विचार करा, थोडा बारीक विचार करा.
अन्न वस्त्र जितकं आपल्याला महत्वाचं आहे तितकं संताला पण महत्वाचं आहे. पण संतांच्या जीवनामध्ये आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये फरक काय? निर्वाहापुरते अन्नश्चादन, निर्वाहापुरते अन्नश्चादन, निर्वाहापुरते अन्नश्चादन, निर्वाहापुरते अन्नश्चादन, आश्रमासी स्थानो, कपि गुहा आश्रमासी स्थानो, कपि गुहा कोठेही चित्तासी नसले बंधन, कोठेही चित्तासी नसले बंधन, कपि गुहा आश्रमासी स्थानो, कपि गुहा कोठेही चित्तासी नसले बंधन, हृदयी नारायण अतिशय सुंदर प्रमाण जिथल्या तिथं दिलं बघा. निर्वाहापुरते बरोबर आहे की नाही? निर्वाहापुरते आपल्या किती पिढ्याचं साठेल. अहो विचार करासारखी गोष्ट आहे. मुंग्याला किती दुष्काळ पडला, मुंग्यानं कणग्या भरून ठेवल्या. तुमच्याकडे कणग्याच म्हणता ना, कोठ्या कणग्या किती पाखराय ना, लई चांगली जेवरी जबरदस्त आली म्हणून काय ना काय झाडावर काय पोते बांधून भरून ठेवले का? नाही ना माय बाप. त्यांचं जे जीवन आहे त्यांनी ते भगवंताला समर्पित केलेलं असल्या कारणानं. आणि तुम्ही आम्ही काय करतो, माणसं काय झालं दृष्टांत सांगतो, मुद्द्यावर येतो. रस्त्यानं चालता 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 एक आपला राशनची गाडी येते की नाही, गावामध्ये आयशर भरून येतं की नाही, त्या आयशर मध्ये गहू येत होते, प्युअर गहू होते, कोठ्याचे नाही प्युअर होते. येता येता नेमकं काय झालं, ती गाडी धडकली. त्या ड्रायव्हरला रात्री कुठेतरी ट्रिप करून आलं, 3 दिवसा परत ट्रिप टाकाल, चालता चालता त्याला डुलकी लागली, ते धडकले. धडकल्याबरोबर ती गाडी पलटी झाली. पलटी झाल्याबरोबर पहाटे 6-7चा टाइम, लोक वॉकिंगला जाते पासमाधान महाराज. जाता 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 आता बघा ते पडले ना, ते गहू सांडल्याबरोबर आहे ना, पहिले कोणीच नव्हतं बरं का तिथं, कोणीच नव्हतं. मुंग्या आल्या द्यायच्या परीने त्या घेऊन गेल्या, पशु पक्षी आले त्याने द्यायच्या परीने घेऊन गेले. पण एका माणसाची पहाटी बैलगाडी भरून चाललं होतं ते शेतामध्ये. आता चालल्याबरोबर त्याला वाटलं आता चांगली संधी, त्यानं अख्ख्या पाठीवर घ्यायची गाडीत भरायची पाठीत. आता त्याला काय हरामाचं काय त्याला सस्त माग. त्यानं काय केलं, उचलल्या टाकल्या. तिथं एक महात्मा रस्त्यानं चालला होता, जैन समाजाचे ऋषी चालले होते. आणि त्यांनी बघितलं, बघा माणसात किती स्वार्थ आहे. तेच अन्न पशु पक्ष्यानं जेवढं निर्वाहापुरते अन्न आच्छादन सांगितलं ना, निर्वाहापुरतं ठेवलं ते सुखी. यानं गाडी गच भरून गेली, लोड अनबॅलन्स झाला, याची सुद्धा पलटी झाली. अरे किती लागत आहे जीवाला, जीवाला जितकं लागतंय तितकं जीवानं ठेवावं. म्हणून अन्नाची गरज आहे. 3.5 हाताचा देह चालायचा असेल तर तुम्हाला अन्नाची गरज आहे, पण ते अन्न स्मित असलं पाहिजे. शास्त्र सांगतं 10 वर्ष पुरेल इतकीच संपत्ती आपल्याजवळ असली पाहिजे. त्याच्यावर संपत्तीचा जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे करे, ते उत्तम गतीना ते आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. परंतु जीव करत नाही आणि त्याच्यामुळं कर्म तयार करतो आणि कर्माचे डोंगर स्वतःलाच भोगावं लागतात. धन आणि मोह पशुवास्य गोष्टी भार्याग्रहद्वारे जना स्मशाने देहाची तायान परलोक मार्गे कर्मानुग गच्छति जीव एका. जीवासोबत फक्त कर्म येतं माय बाप, आणि ते कर्म झाले भोगाले, कर्म झाले भोगाले, कर्म झाले भोगाले, कर्म झाले भोगाले, गेले कर्म झाले त्याची भोगाले, गेले कर्म झाले त्याची भोगाले, गेले कर्म झाले त्याची भोगाले, गेले कर्म झाले
केले कर्म झाले तिची भोगाले उपजले मेले ऐसे किती. म्हणून जीवनामध्ये विचार करा बरं का. अन्न वस्त्र निवाऱ्याचा विषय त्याला थोडा फास्ट घेतो. या तिन्ही गरजा संतांच्या जीवनात नाहीये का? अरे याच्यापेक्षाही तुकोबरायाचं अन्न करता पत्नी गेली, मायबाप आमच्याकडे चिकार असून आम्हाला सुख का नाही, आमच्याजवळ चिकार असताना आम्हाला समाधान का नाही. 3-3 दिवस पाण्यावर लेकरांना राहावं लागत होतं तुकोबरायांच्या, तरी त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि आनंद समाधान आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये सर्व असताना सुद्धा दुःख काय, या प्रश्नाचं उत्तर जीवानं विचार करायला पाहिजे. चला अन्न संपलं, वस्त्राचा विचार करा. आपल्याकडे आता वास्तू शांतीला जर पाहुणे आले तर 50 पाहुण्याची सोय आपल्या घरात करून ठेवली. आपण जर नाही करेल तर भाड्याने भेटते. पण तरी पण संतांकडे आहे का वस्त्राचा विचार? नाही माय बाप. तरी पण समाधानी आहे. निवारा घर आपणही बांधतो, बरोबर आहे ना. एका स्वामी समर्थांचं एक वाक्य आहे, घर असावे घरासारखी नकोत नुसत्या भिंती, तिथं असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. 4 भिंती म्हणजे घर नसतं मायबाप. त्या घरामध्ये राहणारी माणसं. आता इथं आपल्याला काय वास्तू शांती, कशाची शांती करायची? वस्तूची, घराची. आता नेमकी भीतीची करते का, स्लॅबची करते का, दरवाजाची करते? शांती कोणाची करते? काय झालं, मी असं एका ठिकाणी सेवेला गेलो. गेल्यानंतर माझी सेवा प्राध्यापकाने गेली होती गावातल्या. तो सर्व्हिसला होता बाहेरकडे दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणी, आणि त्या गावातल्या सप्ताहाची सेवा त्यांच्या वाट्याला होती. मी गेलो. गेल्यानंतर आता त्यानं गावाकडं जबरदस्त 1 कोटीचा बंगला बांधलेला होता. मग मला कीर्तन झालं, बाबा चला चहा घ्यायला गेलो. गेल्यानंतर सगळं त्यानं पार खालून वरून सगळं दाखवून आणलं. काय काय दाखिदीन बोला पत्ताच नाही लोकांना. कोटीचा बांगला बांधून सुख नाही जीवनामध्ये मायबाप. त्याने सांगितलं बाबा तुमचे पाय लागू द्या येतात. म्हणलं याचं काहीतरी गुतीला सांगू उघड. गेलो मी सगळीकडं हिंडून आलो, 3 मजले हिंडून आलो बा. मग बसलो खाली. बसल्यानंतर ते म्हणे बाबा अरे थांबा 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 राहिले. पुन्हा हात धरला, पुन्हा देवघरात नेलं मला. देवघराजवळ नेल्यानंतर एवढं एवढं देवघर त्या संगमरवरी लाकडाचं एवढं एवढं म्हणे बाबा आम्हाला माग एक महाराज येऊन गेले. त्या महाराजांनी सांगितलंय तो देवघर चुकेले, देवाच्या घराचं तोड चुकेले. त्याला म्हणलं तुम्हाला राग ते यायचं नाही ना, तुम्ही गण 1.5 लाख रुपये पगार असेल, मला काय तुमच्या त्याच्यातला अर्धा घ्यायचा ना, राग येणार नाही ना. म्हण नाही. म्हणलं देवाच्या घराचं तोंड कोणीकडे असलं तरी चाललं, पण तो तोंड देवाकडे कर. विठाला विठाला विठाला. वास्तूची शांती न करता त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या जीवाच्या मनाची शांती व्हायला पाहिजे. आणि त्या जीवाची शांती संताशिवाय होत नाही, आणि ते संत भगवंताशिवाय जगत नाही. आणि त्यांनी केलेला विचार बघा बरं का, संतांच्या प्रत्येक कृतीला भगवान अधिष्ठाने, देव अधिष्ठाने ते. आणि तुमच्या आमच्या प्रत्येक कृतीला मी केलं हाय, त्याच्यामुळे दुःख आहे जीवनामध्ये. निवाऱ्यापर्यंत आपण आलो. निवारा प्रत्येकालाच करायचा आहे. हे काही स्लॅब बोकांडी येऊन पडत नाही आपल्या. पडतो काय? नाही पडत मायबाप. ठीक आहे आता जाऊ दे, आणखीन पुढे जाऊन सांगू का तुम्हाला. तुम्ही आम्ही गंज इंजिनियर नुसार प्लॅन काढतो तरी कोणीकडून टपकत असते, बरोबर आहे ना का? आणि सुगरणीनं कोणाकडून प्लॅन काढला? किती चक्रीवादळ येऊ द्या, तिचं घर आपण टेकडाला पाहतो, जिथं पाणी तुंबलं नाही पाहिजे, सगळे सोय करून करतो आपलं घर, बरोबर. सुगरणीचं घर इरीच्या ते झाड राहतं त्याच्या त्यात इरीमध्ये तिचं मुडकं राहतं नाही खाली त्या घराचं, तरी तिचं एक पिल्लून आत्महत्या केली नाही आजपर्यंत. ऐकली तुम्ही कधी वटवाघुळीचं पिल्लू पडलं खाली मेलं म्हणून? किती चक्रीवादळ येऊ दे, एक थेंब सुद्धा त्याच्यात घुसत नाही. आपल्यापेक्षा द्यायला भगवंताना चांगली बुद्धी द्यायला का नाही? मग तुम्ही आम्ही या 3 गोष्टी करता जीवन बर्बाद करतो, बरोबर आहे ना. या 3 गोष्टी करता सगळ्याचं आयुष्य बर्बाद होतंय. पण ज्याच्या करता जन्माला आलो ते आपण साध्य करतो का? हे सुद्धा एक घर आहे. त्याची जशी गरज आहे तशी या सुद्धा चाले. हे शरीर कुणाची असते कोण बोलवितो हरे वीर.
हो, हे जे 3.5 हाताचं जे घर आहे ना मायबाप, या घराला ज्यावेळेस आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची तुम्ही प्राप्ती या देहामध्ये ज्यावेळेस करून घेशाल, त्यावेळेस त्या घरामध्ये सुख नांदेलच, यात काही शंका नाही. या देहामध्ये जितेची जोपर्यंत आत्माराम या देहामध्ये, तोपर्यंत त्याला ओळखीचा करून घ्या. हो, कुणाचे हे घर हा देह कुणाचा, त्याचा तुझे जाणे. कुणाचं आहे घर? अरे ते घर तरी कुणाच्या तरी नावावर होणार आहे, पण हे जे घर माझ्या नावावर झालेलं आहे, या घरामध्ये आत्माराम जन्माला आल्यापासून शेवटचा सुटणारा श्वासापर्यंत आत्माराम माझ्या देहामध्ये आहे. त्याला ओळखीचा करून घ्यायला पाहिजे. म्हणून या देहाची, या घराची आणि त्या घराची कुणी वसवण निर्माण केली? अभंगाच्या पहिल्याच्या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, जसं हे घर सुद्धा तुम्ही आम्ही मागितलं काय? अर्ज करून जर मिळाला असता तर साऱ्यांना टाटा बिर्लाच्या घरातच मागितला असता. मिळेल ती आई, मिळेल ते वडील स्वीकारले का नाही? मिळेल ते गाव, मिळेल ती संपत्ती स्वीकारली का नाही? काही काहीला काय सांगायला पाहिजे, तुकडा नाही खायला, रात्रंदिवस काम करावं लागतं. काही काहीला फुटभर जमीन नाही राहायला, बरोबर आहे की नाही? काही काही दुसऱ्या राज्यातून आपल्याकडे येऊन पोट भरून राहिले, बरोबर आहे का नाही? विचार करा, हे सगळं प्रारब्धाधीन आहे. पण जो हे जे घर आहे ना मायबाप, देहरूपी जे घर आहे, या घराकडे तुमचं आमचं लक्ष नाही मायबाप. अतिशय दुर्लभ अशा प्रकारचा मनुष्य जन्म आहे. हे करायचं ते, हे करायचं नाही अशातला भाग नाही. आमच्या साधू संतांनी केलं नाही का? अरे एकनाथ महाराजांसारखा महात्मा नाही या सृष्टीमध्ये. सोन्याच्या सरीनं तूप वाढावं, चांदीच्या ताटात जेवावं, चांदीचे चौरंग, चांदीचे पाठ बसायला असावे, एवढी जहागिरी असताना जगद्गुरु आपले शांती ब्रह्म एकनाथ महाराज तरी परमार्थात कुठं कमी नाही. वास्तूमध्ये दोष नसतो. आता कलियुग आहे, कलियुगामध्ये बऱ्याच गोष्टी खरा परमार्थ बाजूला राहिला. साधू संताला सांगायचं वेगळं आहे मायबाप. साधू संतांचा परमार्थ जो आहे, सांगण्याचा जो हेतू आहे ना, तो वेगळा आहे आणि तुम्ही आम्ही वेगळ्या स्वरूपानं समजून घेतो. त्याच्यामुळे तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमार्थ करून सुद्धा दुःख आहे. परमार्थ करून दुःख असावा का? सांगा बरं तुम्ही मला. परमार्थ करून जर दुःख असेल तर परमार्थ चुकीचा असावा, बरोबर आहे ना? ज्यार्थी मोटर चालत नाही त्यार्थी बोरला पाणी नाही, हा त्याचा सरळ अर्थ आहे, बरोबर आहे का नाही? तसं आम्ही परमार्थ करत असताना बघा, ही जी आपण वास्तू निर्माण केली ना, या वास्तूमध्ये का शांती करायची ही गोष्ट सांगतो तुम्हाला. शास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ज्या ठिकाणाहून हे जे मटेरियल येतं ना, बरोबर आहे की नाही, नदीतूनच येतं आणि सारे नदीतच जाते, नाही? पण कोणाच्या कर्माचा कोणा संग संबंध नसतो बरं का. आपण म्हणतोय आमच्याकडे नातू जन्माला आला घरात, नात जन्माला आली, हे चुकीचा भ्रम आहे. नात नातू इकडे आले असते ते 84 लाख योनीला गेले ना,
चुकालियावर मा फेरा पडे, चुकालियावर मा फेरा पडे, चुकलिया फेरा फेरा मोरे, चुकलिया फेरा फेरा पडे. माणसाच्या जन्माला आलो फेरा, वर्म चुकलं मायबाप, वर्म चुकल्यामुळं फेरा पडावा लागतो. एका एका योनी कोटी कोटी फेरा, बरोबर आहे का नाही? मग कोट्यावधी कर्म तयार केल्यानंतर कोट्यावधी जन्माला जावं लागतं. तो घरात येईलच कसा? तेवढं कर्म करेलच नाही ना त्यांना. तुमचा आमचा तो भ्रम आहे. मायबाप विचार करा, वास्तू दोष नसतो. वास्तू ज्या घरामध्ये राहायचं ना त्या घरातल्या राहणाऱ्या माणसामध्ये दोष असतो. काय झालं? दोन सख्खे भाऊ वेगळे निघाले. रोज किरकिर, रोज भांड्याला भांड, रोज भांड्याला भांड, वेगळे निघाले. दोघांना असा जवळून बांध होता. एकाचं घर पलीकडून, एकाचं घर अलीकडून. दोघांनी सारखीच घर बांधली, पण एक जरा परमार्थात होता, पुढे चांगल्या संगतीला होता, चांगले विचार त्याच्या जीवनामध्ये होते, आणि एक वाईट विचाराच्या संगतीला असल्या कारणानं दोघांमध्ये द्वैत निर्माण झालं. वेगळे निघाले, पण दोघांचे दारावर दार आले. विचार करा, संस्कार कशाची? आपण जे वास्तू निर्माण करतो ना मायबाप, त्याच्यामध्ये आपल्याला काय विचार करावा याचं महत्व आहे. देवाचं तोंड कुठं केलं तर चालतंय, कारण देव नाही अशी जागा नाही. आणि तुम्हाला आम्हाला तो देव कळत नाही, म्हणून तुम्हाला आम्हाला वाटतंय इकडं तोंड करू नये, तिकडं तोंड करू नये. हरीची याद असा हाई दाही दिशाला आहे ना, मग त्याचं कुणीकडं तोंड असलं तर चालतं ना. तो तोंड देवाकडं नाही तर मग त्याला काही फायदा आहे का? आपलंच तोंड देवाकडं नाही, मग देवाकडं. चला, मग काय झालं? एक दिवस बाजाराला गेले. बाजाराला गेल्यानंतर दोघं नाही भाज्या सारख्याच आणल्या, तर ज्यादा मेथी होईल होती म्हणून आणल्या उचलून 10ला 3. आणल्यानंतर आता योगायोग बरं का, त्या माऊली नाही मेथीची भाजी केली, या नाही मेथीची भाजी केली. दोघांचं सुरू झालं, पण हे संध्याकाळी आलं, ते मी संध्याकाळी कामावून आलं. आल्यानंतर दोघं म्हणे लई गरमू राहिले, लईन जायले, वाट्यावर जेवायला बसलो. दोघे जेवायला वाट्यावर बसले. बघा, त्याचे लेकरं घेऊन ते जेवायला बसलं, याचे लेकरं घेऊन हे जेवायला बसलं. बसल्यानंतर कर्मधर्म संयोगानं काय झालं, दोघांच्याही भाजीला मीठ नव्हतं. ह्यो जो संस्कारी होता, जो कुठंतरी, म्हणून सत्य संगती करा, चांगल्या विचारामध्ये राहा. चांगल्या संगतीला राहिल्यानंतर त्याचे परिणाम चांगले येतात. मग तिथं राहिल्याबरोबर त्यांना जो पहिला घास घेतल्याबरोबर त्याला कळालं याच्यामध्ये मीठ नाही. जो संस्कार येतो का म्हणतो, बाया चांगला शिक, मोठा झाला का नोकरीला लाग, नोकरीला लागला का पहिले मिठाची गोणी घरात आणून टाक. बाईला कळालं या भाजीत मीठ नसलं पाहिजे. तिनं गेली घरातून वाटी पुढे आणली, गुपचूप घेऊन घेतलं सगळ्यांना, दणकून जेवले मस्त पैकी. इकडं तेच कार्यक्रम, इकडंही तोच कार्यक्रम. भाजी नव्हती, यांना 7 कुळाचा उद्धार पहिले करून घेतला तिचा. पहिले तिचा 7 कुळाचा उद्धार केला, ती गच राहीन का? गच राहीन का? याला जे परत उचलली तशी तिच्या थोबाडावर ठेवून खाल्ली. सगळे पोर रडायला, इवळायला, ते मारहाण कुट्यान भानगडी. सांगा बरं, एकाच आईचे दोन्ही लेकर आहे का नाही? फरक कायचा आहे? वास्तूचा आहे का? फरक कशाचा आहे? विचाराचा फरक आहे. तुमच्या आमच्यामध्ये जे विचार करण्याची ताकद आहे ना मायबाप, माणसाचं चालक बळ आहे विचार. म्हणून चांगल्या विचारात राहा. विचार करत नाही असे नाही, गज विचार करणारे लोक आहे, पण नको त्या गोष्टीचा विचार ज्यादा करतात. आणि नको त्या विचारामुळे काय झालं, मिळालेला माणसाचा जन्म वायाला चालला. गटका गेली, पळे गेली. अरे तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. आयुष्यामध्ये मायबाप तुम्ही आम्ही जन्माला आलो ना, ते घर होत राहणारे, ते प्रारब्धानं होणारे. हो, तुमच्या जे प्रारब्ध जाते ना, समय से पहिले और भाग्य से आधी किसी को कुछ भी नहीं मिलता इस दुनिया में. वेळेच्या आधी कुणाला काही मिळणार नाही. जे तुमच्या कर्मात आहे ते तुमच्या पायाजवळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि जे तुमच्या कर्मात नाही ते तुम्ही किती जरी प्रयत्न केला, सायास करीसी प्रपंची दिनानीसी हरीशी नाबदसी कोण्या गुणे. किती प्रयत्न केला संसारामध्ये पूर्ण होईल याच्या करता आपल्याला जर त्या घरामध्ये, त्या वास्तूमध्ये समाधान निर्माण जर करायचं असेल, किती शांत करावं तुम्ही. मी शांत्याच्या विरोधातला माणूस नाही, पण किती शांत करा.
किती जरी शांत्या करून माणसाला सुख मिळत असेल आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी केले त्याला जाऊन भेटा ना. एक दुःख सर्वात नाही तर दुसरं तयार आहे की नाही. मग किती पितृदोष काढा, मातृदोष काढा, ह्यो दोष काढा, तो दोष काढा, किती दोष, ग्रहाचा दोष काढा, सगळे 9 ग्रह आहे ना, 9 ग्रहाचे दोष काढता काढता जिंदगी जाईल. एक दोष काढा फक्त, एक ग्रह तो बेकार आहे, तो राजापासून भिकाऱ्यापर्यंत लागलेला आहे, त्याचं नाव आहे पूर्वग्रह. त्या पूर्वग्रह जर डोक्यातला गेला ना तुमच्या जीवनामध्ये सुख आणि शांती समाधान लाभेल. आणि तेवढा पूर्वग्रह कशाचा आहे? भ्रांतीपासून हिरतले, अरे गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. तेवढी जी भ्रांती तुम्हाला आम्हाला जर घालायची असेल तेवढी भ्रांती जावा असं वाचन. भ्रांती याचा मुळा गेली, दिसू लागली वाट, चालता प्रेम छंदे, चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेट. तेवढी भ्रांती जीवनामध्ये संत घालवत असतात. म्हणून करू नका काही संत संगधरा, करू नका काही संत संगधरा, करू नका काही संत संगधरा, करू नका काही संत संगधरा. पुरविता दोहारा उगवेला, पुरविता दोहारा उगवेला, करू नका काही संत संगधरा, करू नका काही संत संगधरा, करू नका काही संत संगधरा, करू नका काही संत संगधरा. संत काय करत असतात? जीवातला आणि शिवातला अंतर कमी करत असतात. संत काय करतात? तुम्हाला आम्हाला जे अज्ञान आहे ना तेवढं अज्ञान घालवण्याचं काम संत करत असतात. आणि संतांनी हेच काम करावं, हेची आमा करणे काम. संतांचं कार्य हेच आहे. संतांना रिकामे काम नाही करायचे असतात. मायबाप त्या तत्वाचा मुक्ताई सुद्धा ज्ञानोबाला सांगते, आपण तरुणी हा दुसऱ्याला तारायचंय. संतांनी पहिले तरलं पाहिजे. आणि हा जो समाज आहे हे परिपूर्ण जो समाज आहे तो भ्रांतीनं भ्रमटलेला आहे. त्याच्यामध्ये मी देह नावाची भ्रांती घुसल्यामुळं काय झालं, या देहामध्ये तर दुःख आहेच आहे. या देहामध्ये टेन्शन, राग, काम, क्रोध आहे की नाही? कारण या देहामध्ये 7 शत्रू इतके बेकार आहे, ह्या घराला सुधरू देत नाही ते. ओले मृतिकेचे मंदिर, ओले मृतिकेचे मंदिर, आता साधना मंदिर, आता साधना मंदिर, आता साधना मंदिर, आता साधना मंदिर. कृपा करता ती पोखर, कृपा करता ती पोखर, कृपा करता ती पोखर, कृपा करता ती पोखर. याचा नका करू अंगीकार ग, नका करू अंगीकार ग, नका करू अंगीकार ग, नका करू अंगीकार ग. ओले मृतिकेचे मंदिर, ओले करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, बघा देहामध्ये 6 काम, क्रोध, लोभ आहे. हे 6 विकार जाण्याकरताच वर्म संत तुम्हाला आम्हाला देतात. आणि ते वर्म जीवनात आलं का घराची काया पालट कधी होतो सांगता येत नाही देवा. बघा बरं का, हे स्थूल आहे की नाही हे सगळं, पण या स्थूलामध्ये परिवर्तन निर्माण करण्याचं काम तुमच्या आमच्यामध्ये. तुमचे आमचे जर विचार चांगले असेल तर घरात हे बा, जुन्या काळात म्हणत होते लोक घरात मत पाहिजे. आज घरात मत आहे का? 4ही पक्ष एकाच घरात आहे. आज मत कोणाला दे? आज कोणतीही गोष्ट जर करायची असली पूर्वी काळामध्ये वयस्क नातमी यांच्या काळामध्ये घरात निर्णय होत होता जेवता जेवता. शेजाऱ्याचं तुकडं इकरी आहे, काय करायचं
कसं करायचं, प्लॅन कसा करायचा, सगळं होत होतं. अरे साधं उद्या वखराला कोणी जायचं याचा सुद्धा प्लॅन घरात होतो. लग्नाला कोणी जायचं, वास्तू शांतीला कोणी जायचं याचा सुद्धा प्लॅन होत होतं. आता काही प्लॅनच राहिला नाही, यायचा सारा प्लॅन इंजिनियरच्या हातात गेला. त्याच्यामुळे यायचे प्लॅन घरात मत पाहिजे, शेतात खत पाहिजे. आहे का शेतात खत झाले, तिकडूनच बायपास येऊ राहिले, बायपासच पडून राहिले, कुठून पिकणार आहे. शेतात खत पाहिजे आणि गावात मत पाहिजे. पत 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 पाहिजे, गावात पत पाहिजे. गावात पत केव्हा निर्माण होईल. अरे पूर्वीचे तंटे गावात मिटत होते, आता गावातले तंटे बाहेर निवडून राहिले. त्याच्यामुळे शासनाला त्रास आहे, सगळ्याला त्रास आहे आणि आपल्या इज्जतीचा पंचनामा आहे. तर मला काय सांगायचं होतं तुम्हाला, साधू संतांनी दिलेल्या वर्णांचा ज्यावेळेस जीव हे करतो त्यावेळेस त्याच्या विचारामध्ये बदल होत असतो. त्याचे जे आसुरी विचार आहे ना ते हळूहळू हळूहळू निघून जातात आणि त्याची ओळख त्याला व्हायला लागते. आणि जशी जशी त्याला त्या गोष्टीची ओळख व्हायला लागते तसं 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 त्याच्या जीवनामध्ये सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी प्रत्येक क्षणाला त्याला सुख प्राप्त होतं. या विश्वामध्ये दुःख नावाची गोष्टच नाही. मायबाप तुम्ही म्हणशान महाराजाला पागल झालाय महाराज, आमच्या मरणाचे दुःख आहे आम्हाला, पण चांगल्याला भेटा. चांगल्या संत जर जीवनात आले ना तर दुःखच नाही मायबाप या विश्वामध्ये. नाही 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 नाही. अरे आपण आपली ओळख करा. आपल्याला दुःख याच गोष्टीचं आहे, मी आणि माझं. या गोष्टीचं दुःख असल्या कारणानं ज्ञानोबराय सांगतात ना, मी आणि माझे विसरले दयाचे अंतकरण. तो मी आणि माझे न धरी टाकी परते ओझे, भाव बळे फळती बीजे बापर खोडे रोठले. वाव, बघा ज्ञानोबरायांचं मत अभंगात सांगतात. अरे हे लचंड आहे. ज्याला सुख प्राप्त करायचं असेल, ज्याला समाधान प्राप्त करायचं असेल, त्याच्या जीवनामध्ये मी आणि माझं गेलं पाहिजे. पहिला मी गेला तर माझा विषय तर राहत नाही. मी जात नाही, मी जाया करता काय करावं लागत, तरी तनु मनुची चरणाची लागावी. गर्वता करावे दास्य सकळ. ज्यावेळेस संताला शरण जाऊ त्यावेळेस संत काय करतात, तुझा आहे तुझं पासी परी तू जागा चुकलाची, तेवढी जागा दाखवण्याचं काम संत करतात. आणि ती केल्यानंतर ती निस्ती कळूनही चालत नाही. ती गोष्ट परिपूर्ण अंग संग झाल्यानंतर चित्त वृत्तीमध्ये बदल होतो. बघा ना, सुखाच्या व्यवहारे सुखाला बधाला, सुखाच्या व्यवहारे सुखाला बधाला, सुखाच्या व्यवहारे सुखाला बधाला, सुखाच्या व्यवहारे सुखाला बधाला. आनंद गोंडला मागे पुढे, आनंद गोंडला मागे पुढे, आनंद गोंडला मागे पुढे, आनंद गोंडला मागे पुढे, आनंद गोंडला मागे पुढे. सुखाच्या व्यवहारे सुखाला बधाला, सुखाच्या व्यवहारे सुखाला बधाला, सुखाच्या व्यवहारी सुखाला बधाला, सुखाच्या व्यवहारी सुखाला बधाला. व्यवहार जर सुखाचा केला तर सुख मिळेल. आम्ही व्यवहार दुःखाचा करतो म्हणून जीवनामध्ये दुःख आहे. बर का, घरादाराशी नकट्या पोराशी लोकांना दुःख आहे का? दुःख कोणाला या वाटतं का? सगळ्याला सुखी राहा वाटत, पण सगळे सुखी नाही आहे. याला कारण नाही बाप. किंबहुना सोय जीव आत्मयासी लाय, तेत जीव होय तया नाम सुख. जे जीवाने शिवाचं ज्याने ओळख करून घेतली ना त्या जीवाला दुःख नाही या दुनियामध्ये. दुःखच नाही. अहो संतांना एवढे संकट येऊन सुद्धा संत कुठं दुःखी दिसले का? त्याच्या चेहऱ्यावर अशी गौरी पडेल दिसली तुम्हाला का? किती दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये. अरे तीन दिवस पाण्यावर राहावं लागायचं, तुकडा मिळायचा नाही, कोणी त्यांना गाडीवर सुद्धा बसून घेत नसेल बैलगाडी त्या काळामध्ये. मग तरी ते सुखी होते. आजही 750 वर्ष माझ्या ज्ञानोबाला झाले तरी आज ज्ञानोबारायांची या कीर्ती जशीच्या तशी आहे. आणि तुमची आमची काय आहे? आम्ही तर गंजच केलं ना. काय सांगू देवा काय सांगू देवा ज्ञानोबाची गाते, काय सांगू देवा ज्ञानोबाची गादी, काय सांगू देवा ज्ञानोबाची गाते. वेदमय चमके, वेदमय चमके, बांधविले
वा बाई वा. वा. काय सांगू ज्ञानोबाची ख्याती. त्याला दुःख का नाही, त्याला दुःख आहे काय वानू त्यांची स्वरूप सिद्धी. स्वरूप कशाला म्हणता हो? कधीतरी विचार करा ना. कधीतरी कितीतरी मोठ्या महात्म्याला तुम्ही विचारा स्वरूप कशाला म्हणतात. स्वरूपाच्या आधी काही असेल का नाही. अरे स्वरूपाच्या आधी फार मोठ्या गोष्टी आहे. बोध आहे, प्रबोध आहे, परोक्ष आहे. आता ही महात्म्य आहे त्या परंपरेचे त्याला माहिती आहे. बोध आहे, प्रबोध आहे, परोक्ष ज्ञान, अप्रोक्ष ज्ञान, दृढ अप्रोक्ष ज्ञान, मद विक्षेप आवरण, काषाया दोष आणि मग स्वरूपाची सिद्धी. इतकं घालावं लागतं. त्यावेळेस स्वरूपाला पात्रता आजही ज्ञानोबा आहे जसे तशी आहे. याला कारण त्यांच्या सद्गुरूच्या कृपेने ते स्वरूपाला पात्र झाले. म्हणून तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा चांगल्या संताला जाऊन आपल्या स्वरूपापर्यंत जाण्याच्या मार्गावर या. कारण तो जर मार्ग जीवनात असेल आणि या वास्तूमध्ये राहत असेल तर त्याचा संग जर सतत केला तर काय परिणाम येतो अभंगाचा दुसरं अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात संग आशनी शयनी. ज्या वास्तूमध्ये तुम्हाला मला राहायचंय ना मायबाप मग त्याचा संघ सांगितलं का. संतांच्या बोलण्याची परिभाषा जसं आई लेकराला सांगत असते मेल्या सावलीत मळ. मग या शब्दाचा अर्थ त्यांना जर शब्दशः घेतला आणि लिंबाच्या झाडाखाली सावलीत जाऊन फाशी घेतली तर मग संताला जे सांगायचं आहे संग आशनिश्चयने. मग कुणाचा सांगायचं असेल हो. शब्दार्थ, लक्षार्थ, भावार्थ, तत्वार्थ, उच्चार्थ कोणता घ्यायचा तुम्हाला. संताला सांगायचा तो परफेक्ट कळायला पाहिजे. जोपर्यंत रेडीमेड दुकानात गेला ना तुला जसं बसन आहे अंगात तसं घाल. ते सांगत नाही का हेच बसन म्हणून का नाही. ते अंदाज म्हणजे गावशी अंदाज म्हणजे टोला असतो. तसं संताला हे नाही सांगायचंय. संताला इथं परफेक्ट सांगायचंय. जीवाच्या सुखा करता जर सतत तुम्हाला शयनी आसनी जर त्याचा संग करायचा असेल तर कशाचा करणार हो. घराचा कसा घेणार तुम्ही याचा अर्थ नाही ना तेव्हा. त्याचा अर्थ प्रभूचं नामस्मरण. बघा घरात समजा आहेच तुमच्या म्हणण्याप्रमाणे दोष आहे. एका माणसाला 4 घरं सोडली
4 घर. एकानं सांगितलं या घरात दोष आहे, निघून जाय. दुसरं घेतलंय, दुसऱ्याच्या घरात गेलं, तिथं दोष सांगितला, तिथून निघलंय. तिसऱ्याच्या घरात गेलं, अरे साऱ्या जगात दोष आहे का तो दोष आहे. स्वाध्याय परिवारामध्ये भावगीत आहे बघा. नारायण मंत्र जपत हिंड तू जगात, कर्मयोगी न्यात्याचा ध्वज तुझ्या घरात. अरे कुठं जरी पसारा घेऊन गेला तर तो पसारा आवर ना. तो या कर्माचा पसारा इतका लांबलाय, इतकं कर्म विचित्र, डोंगराच्या डोंगर जीव करून राहिला, जीवाला कळू नाही राहिलं का मी किती मोठे डोंगर तयार करतो. जीवनाचे सार यावे जाणून तत्वार, जगी जीवनाचे सार यावे जाणून तत्वार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. सारच कशाला म्हणते, सार खायचं काम चाललंय. आता इथून पुढे दणकून खवान घेऊन आल्या, पण जीवनाचं सार असतं हे जीवाला माहित नाही. जीवाचं सार, जीवनाचं सार संताला माहित असल्या कारणानं माय बाप बघा. मग विचार करा बरं, 4 घरं बदलून जर तुला सुख नाही, समाधान नाही, मग समाधान सुख कशात आहे? तुझ्या डोक्यामध्ये, तुझ्यामध्ये कर्माची वाट लावा. हो, कर्म अगर तेरा साप है तो किस्मत तेरी दासी है. दिल अगर तेरा साप है तो घर में मथुरा काशी है. दुसऱ्याबद्दल वाईट भावना सोडून द्या. जनार्दन स्वामी होते ना आपले वेरूळचे जनार्दन स्वामी, खोटं बोलू नका. बघा त्या क्लिप व्हायरल झालेल्या आहे आता. संत महात्मे सांगून जातात, खोटं बोलू नका, चांगलं वागा, दुसऱ्याला त्रास देऊ नका, तुम्हाला सुख मिळेल. पण आमचं याच्या विरुद्ध आहे. आणि कुठून सुख मिळेल? अय, इंगळाच्या गादीवर झोपल्यावर सुख कोणाला मिळेल? नाही मिळू शकत ना. तसं जीवनामध्ये चांगला विचार करा, चांगलं होईल. तुम्हाला जो संग करायचा आहे, घरामध्ये किती दोष राहू द्या, किती भयानक दोष राहू द्या, पण संताचं वर्म त्याला नाम म्हणतात, तेवढं नाम तुम्ही घ्या आणि त्या नामाचा जप तुमच्या घरामध्ये करा. तो हाताना करायचा नाही, पायाना करायचा नाही, तोंडाना पण करायचा नाही. वैखरी तिथं चालत नाही. वैखरी मध्यमा परा आणि पश्चिमच्या पलीकडचं ते साधन संतांनी सांगितलेलं आहे. कोणी सांगायला जगात तयार नाही. ज्याला ज्याला मोठ्यापणाचा रोग लागलाय, एका जनार्दनी एका जनार्दनी ऐसा जाता रे. एका जनार्दनी ऐसा जाता रे. एका जनार्दनी ऐसा जाता रे. हे सगळे लक्षण जीवाचे, जीवाला असलं पाहिजे. तुळशीच्या माळा गळ्यात आहे, गोपीचंदन टिळा आहे, तरी सुख नाहीये. वर्म कुठं तरी बघा. घरामध्ये किती जरी तुम्हाला अशांती असेल तर ब्रह्मनाम मनोनी ब्रह्मनाम श्रद्धा 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात. चला आपण 11:30 वाजले, आपल्याला 5-10 मिनिटांमध्ये सेवा समाप्त करायची आहे. विषयाकडे येतो. ज्ञानोबा सांगतात बघा, ज्ञानोबा सांगतात, एका पायावर उभा राहून कल्पच्या कल्प जरी तुम्ही तप केलं ना, तरी तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होऊ शकत नाही. ते सुख तुझला प्राप्त कायचे होऊ शकत नाही. पृथ्वी भरून जरी रत्नाला दान केले ना मायबाप, तरी तुम्हाला ते सुख प्राप्त होऊ शकत नाही. तरी सुख जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर पूर्वसुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे, त्याला शरण जा.
आणि ते वर्म ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये नामस्मरण करशाल, बघा कोटी कोटी यज्ञाने तेजाचा नेम एक हरी नाम जपता घडी. कोटी यज्ञ जरी तुम्ही रोज जरी केले, रोज नित्य ज्याचा नेम, बघा ना काय सांगायचंय नाथबाबाला, कोटी यज्ञ जरी तुम्ही रोज केले, रोज, अरे हत्तीच्या सोंडी इतकी जरी तुपाची धार रोज जरी त्याच्या सोडली ना, तरी तुम्हाला ते सुख प्राप्त होऊ शकत नाही. एक हरिनाम जपताकडे एवढी ताकद हरिनामामध्ये, पण ती हरिनाम कळलं तर पाहिजे. राम म्हणत वाट चाले यज्ञ पाऊल पाऊले, यज्ञ पाऊल पाऊले, यज्ञ पाऊल पाऊले, चाले यज्ञ पाऊल पाऊले, यज्ञ पाऊल पावला पावला गणेश तो यज्ञ होऊ शकतो. असं ते नाम ज्यावेळेस आपण घरामध्ये करू ना, बघा अशी कितीतरी घरं माझ्या जीवनामध्ये मी बघितलेले. मायबाप, मी जे बोलतो ना, मी अनुभूतीजन्य बोलतो, मला बाकीचं माहित नाही, वाचून सांगता मला येत नाही, ऐकून लोकांचं मला सांगता येत नाही. मी स्वतः प्रत्यक्षात अनुभवलेल्या गोष्टी मी इथं बोलत असतो. माझा जो परमार्थ आहे मी पूर्ण अनुभवून बोलतो. अशी कितीतरी घरं आहे. नाही तर माझ्या संगत चला तुम्ही, 4-4 पिढ्या त्याच्यात भस्म झाल्या, परंतु त्यांना सुख प्राप्त नाही झालं. पण एका प्रभूचं नाम त्यांच्या जीवनामध्ये गेल्यानंतर कुटुंबामध्ये, अरे सगळेच प्युअर खाटीक, घरामध्ये सगळे प्युअर खाटीके, पण त्या माऊलीनं चोरून नाम घेतलंय आणि त्या नामाचा अंगसंग केल्याबरोबर घरामध्ये बदल व्हायला लागला. मायबाप, अरे साधू संतांच्या वर्मामध्ये ताकद आहे, आमच्या वर्मात नाही. साधू संतांची जी परंपरा आहे, त्या परंपरेमध्ये ताकद आहे. आणि ती ताकद ज्यावेळेस नामस्मरण कुटुंबामध्ये केल्या जातं ना, त्यावेळेस घरामध्ये असलेल्या ज्या पिशाच्य शक्ती त्या ऑटोमॅटिक, हो पळे भूतबाधा, हा पळे भूत बाधा बेने तेने वा. पण कोण्या बेने? ते भेणारा तसा, म्हणजे तसं पाहिजे ना त्याला रूपदार, ते नाम असतं. आणि त्या नामाचं चिंतन ज्यावेळेस करू त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला होतील. त्याचा संग जर घडला, संग आशनी शयनी घडे भोजनी गमनी. अरे ते शयन केल्या, झोपल्या झोपल्या करता येतं, बसल्या बसल्या करता येतं, खाता खाता करता येतं, चालता चालता करता येतं. इतकं सोपं आहे. हाताने करायचं नाही, पायानं करत नाही, तोंडानं पण करायची गोष्ट नाही. इतकं सोपं आहे. नाथबाबा भागवतामध्ये सांगतात, श्वासा श्वासाचा परिचार, निमिष निमिषाचा व्यापार, माझे निज सुख साचार, तेथेची घर बांधिली. क्या बात असेल. साधू संतांचा परमार्थ बघा कसा आहे. ओठ हिले न कंठ हिले, हा शिव स्मरण राम, हम बैठे आराम, हमारा भजन करे आत्माराम. ते भजन जीवाला मिळालं रे मिळालं का त्याची आत्यंतिक दुःखाची निवृत्ती निघून जाते. पापाची, कर्माची, वासनेची वाट लागते. नाम संकीर्तन साधन पै सोपी, जळतील पापी जन्मांतरीची. मग हे जे पाप कर्म वासना जे आहेत ना मायबाप, या आम्हाला कशातून निर्माण होतात? अभंगाचं 3रं चरण. संकल्प विकल्प, संकल्प विकल्प, संकल्प विकल्प, जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये बोलतात, संकल्प आणि विकल्प आहे. तुम्ही आम्ही प्रत्येक गोष्टीचा संसारात संकल्प करतो. परमार्थ सुद्धा संकल्प करताचे. पोरायचे लग्न होऊ दे असं करी,
बोरला पाणी लागू दे, विहिरीला पाणी लागू दे, घर मी एका ठिकाणी गेलो तेव्हा आता असं अवघड आहे. कन्नड तालुक्यामध्ये जैतापूर नावाचं गाव तुम्हाला माहिती. मी तिथं गेलो, तिथं महानुभाव पंतांची एक माई भेटली. भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा मी पायी गेलते वारीला द्यायच्या देवाला. पायीला गेले आणि देवाला सांगितलं, मा घर झालं का पुढे वर्षी आणखी पायी. म्हणजे हिच्या पायीसाठी हिला लाख रुपये, किती 10 लाख रुपये द्यावं लागेल देवाला. म्हणजे व्यवहारच झाला का नाही हा? अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. बस लयाच्या चित्ती देव काही सांग. कसा राहील देव देवा? या मुळातच अज्ञानी आहे ना. म्हणून जीवनामध्ये बघा, संकल्प विकल्प हे सगळे आपल्या हातात नाहीये. नाही नाही नाही, तुम्ही संकल्प करू शकता पण तो पूर्णत्वाला जाईलच हे तुमच्या हातात आहे का? नाही 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 नाही, या संकल्पाचा दाता नारायण. पण जेव्हा आपलं असं करायचं सोडून दिलं आणि नको ते रिकामे धंदे करीत बसलो, त्याच्यामुळं काय होतंय, देवच कळत नाही, देव देव चाललाय. त्याच्यामुळं तुमच्या आमच्या जीवनामध्ये फसगत आहे मायबाप. 99% व्यवहार चालला. असं दे म्हणजे असं होईल, तसं दे तसं होईल, सांगणारे तसेच सांगायचे, असं झालं म्हणजे असं केलं म्हणजे असं होईल, तसं केलं म्हणजे तसं. अरे पण मला मराच्या टायमाला गण म्या सारं केलं, 4 पोराचे लग्न केले, 4 पोरीचे लग्न केले, 50-60 लाखाचं घर बांधलं, 2-4 ट्रॅक्टर घेतले, जेसीबी घेतले, भानगडी गंज राहिले करून बसला. पण हे सगळी येतील का? त्या जेसीबीनं गड्ड करावं लागेल. बरोबर आहे ना? आता राखेल भेटत नाही, 5 लिटर डिझेल आणावं लागेल. अरे पण जे करायचं ते नाही केलंय, देव ओळखीचा गेला का? याच देही ओळखी करा आत्माराम. आणि तो आत्माराम जर ओळखीचा नाही केला, बाकी हा किती पसारा केला तर शेवटी कोणीच नाही. अंतव्याकळीचे कोणी नाही. म्हणून मायबापांनो, तुम्हाला जर आत्यंतिक सुखाला पात्र व्हायचं असेल तर तो भगवंत वाचून चालणार नाही, तो भगवंत गाऊन चालणार नाही. हो जनाबाईचा भंग आहे, देव न भेटे तान माने. नाही 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 भेटू शकत. देव भेटायची जर गोष्ट, देव भेटायची गोष्ट नाही, देव अनुभूतीची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस परिपूर्ण नक्षीकांत तुमच्या आमच्या त्या गोष्टीचा अनुभव आला तर देव नाही अशी जागा राहणार नाही. आणि त्या सुखाला तुम्ही आम्ही पात्र होऊ याच्यामध्ये आता अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सर्व मायबापांनी या ठिकाणी गोड साथ दिली. समाधान महाराज असतील, हार्मोनियम वादक असतील, तुम्ही बसलेले सर्व मायबाप, बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकला असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. विचार करा, जीवनामध्ये असं करायलाच पाहिजे, हे करायलाच पाहिजे, संतांचा आग्रह नाही, शास्त्राचा आग्रह नाही, तुम्ही असाच केला पाहिजे. कारण जो तो जगतो तो त्याच्या त्याच्या कर्मानं जगतो, जो तो त्याच्या त्याच्या कर्माची फळं भोगत असतो. म्हणून सर्वांनी प्रेमपूर्वक त्या प्रभूचं आपण स्मरण करू. विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमा. चला वसवावे घर देवी बरे निरंतर संघाशनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळुनी पाप पुण्य यथामती अवकाश. 3 चरणाचा भावार्थ केला. श्री गणेश मंडप साऊंड सिस्टीम हजरपूर यांनी सुद्धा चांगली सेवा आपल्याला पहिल्यापासून दिली. मला ते नंतर खूप लागते समाधान भावा माझी, हे आत्ता लक्षात आलं. आणि त्यांच्यामुळं रंगदेवता या ठिकाणी निर्माण झाली. त्यांना सुद्धा लाख लाख धन्यवाद. भगवान परमात्मा सर्वांना सद्बुद्धी देऊ. जीवनामध्ये मायबाप, माणसाच्या जन्माला आलो, बाकीच्या गोष्टी थोड्या कमी झाल्या तरी चालतील, थोडा पैसा कमी असला तरी चालेल, एक टाइम जरी जीव जागला, अन्न वस्त्र निवाऱ्यातला पुन्हा आलो, शेवट कीर्तन संपलं, पुन्हा तिथंच येतो. पहिले लोक म्हणत होते भुलभुलाई आहे तिकडं, फिरून पुन्हा त्या चौकात येत. असं नाही, अन्न थोडं कमी असलं तरी जीवनात चालेल, एक टाइम जरी जेवला तर काही मरत नाही माणूस. अरे 21 दिवस पाण्यावर राहत आहे. किती दिवस? 21 दिवस पाण्यावर राहत आहे. एक टाइम नाही जेवायला मिळाला तरी चालेल, अन्नाची गरज कमी करा. वस्त्र, जुने लोक म्हणत होते एक शर्ट आम्ही 7 जण घालीत होतो,
बरोबर आहे. आता तर आपले कपट करून राहिले तरी समाधान भेटाना. शेवंती आली तर शिवूनच घेतो देव, नाही म्हणतच नाही देव. चला जाऊ द्या. अन्न वस्त्र आणि निवारा झोपडीत जरी राहिलं ना तरी जमतंय. असं काही नाही का कोटीच्याच बंगल्यात सुख मिळतंय असं काही नाही. पण हे सगळं कमी जरी असलं पण जर सगळं भरपूर आहे बर का, खायला भरपूर आहे, राहायला चांगलं आहे, निवाऱ्याला वस्त्र भरपूर आहे शरीराला, पण जर त्याच्यात सुखच नसेल तर घर भरलं तोंड धरलं मग याला डॉक्टर म्हणतो साखर चालत नाही, मीठ चालत नाही, मग काय दगड खातो आता. म्हणजे दवा खायचं दवा खाल्लं नाही, दवा खायचा टाइम आला दवा तोंड धरलंय देवानं, मग याला जमत का ते नाही. म्हणून जीवनामध्ये त्या प्रभूची प्राप्ती होण्याचा मार्ग संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं त्याला जाणून घ्या, समजून घ्या. तो जर आपलासा केला तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका अवघा गोविंद काळ संगासने शयनी संगासने शयनी अवघा गोविंद तुकाराम अवघा गोविंद तुकाराम संगासने शयनी संगासने शयनी हरि भोजने गमनी घडे भोजनी गमनी संगासने शयनी संगासने शयनी घडे घडे भोजन गमन गमनी घडे भोजन गमनी घडे भोजन गमनी घडे भोजनी जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे काळ, काळाने देवाला पण नाही सोडलं बरं का. तुम्ही आम्ही ज्याला देव समजतो ना
त्या देवाला सुद्धा काळानं सोडलं का? बर बर बर, हरकत नाही, बरोबर आहे, त्यांचं काही चुकी नाही, बरोबर बरोबर, काय हरकत नाही. वेळ आपल्याला कमी आहे, राईट पावणे बाराला सेवा संपायची म्हणजे संपणार, त्यात काही शंका नाही. त्यांचंही काय, हे जरी न ऐकाल मग दुसरा येईल, तिसरा येईल, चौथा येईल, आमचं काय जाईल? कोणाचं काय जायचं? ज्याचं अहित तोच करतो. चला जाऊ दे, मला काही सांगायचं होतं. काळ सगळ्यांना खाल्लेला आहे काळाने. रामकृष्णाला सुद्धा खाल्लं बर का, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल म्हणे सगळ्याला खाल्लं बर का, या काळानं कोणाला सोडलं नाही. पण या सगळ्यावर विजय त्यांनी मिळवला. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी हरीच झाले. अरे ते देव झाले आणि तुम्हाला आम्हाला देव का होता येत नाही? कलियुगामध्ये इतका देव देव चाललाय. बाबा 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 बाबा, उषा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आणि इतका देव देव चाललाय, तरी आम्हाला का तो आनंद मिळत नाही? अवघा गोविंदी सुकाळ, भगवंताला सोडून जगामध्ये सगळं चाललं आणि एक देव तुम्ही आम्ही सोडल्यामुळं काय झालं? विनाशाकडे जग चाललं. आणि तेवढा देव आपलाचा करावा एवढ्या करता झालेली सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरणी समर्पित करतो. अशोक भाऊ धनेदर यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या पामराला दिली. तुमच्या काय राहतं आता, तुम्हाला बरं वाटत पण आम्हाला जायचंय, प्रत्येकाला लग्नाला जायचंय. आज लग्नाची तीच जास्त असल्या कारणानं तुमच्या सर्व संत माईबापाची माफी मागतो. चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे मायबाप. जे योग्य आहे ते साधू संतांचा परमार्थ थेरी आणि प्रॅक्टिकलचा आहे. नुसतं वाचून चालणार नाही, नुसतं ऐकून चालणार नाही, नुसतं पाहून चालणार नाही. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. करावा विठ्ठल संतांच्या हातामध्ये आहे, तो कोणालाही करता येत नाही. तेवढ्या करण्याकरता भगवंताला शक्ती मागू. झालेली सेवा पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.